तुम्ही जेवण बनवण्यासाठी अॅल्युमिनियमची कढई वापरता? मग हा व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ नका. हा व्हिडिओ पूर्ण पहा. प्रश्न तुमच्या आरोग्याचा आहे. USFDA म्हणजे अमेरिकन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने भारतीय कंपनीच्या कढईवर एक वॉर्निंग नोटीस जारी केली. ही कढई आरोग्यासाठी हानिकारक आहे असं USFDAचं म्हणणं आहे. हा ब्रँड कोणता ही मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. जेवण बनवण्यासाठी वापरात येणाऱ्या गोष्टीतून धातू निघतात, जे जेवणात मिसळतात. यावर नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. यावेळी प्रश्न लेड म्हणजे शिस या धातूचा आहे. USFDA ला अमेरिकेत उपलब्ध भारतीय कंपनीच्या कढईत लेड म्हणजे शिस धातूचं प्रमाण खूप जास्त आढळून आलं. त्यामुळे त्यांनी सर्व दुकानदार आणि ग्राहकांसाठी एक वॉर्निंग नोटीस जारी केली. USFDA ने या नोटीसमध्ये म्हटलंय की दुकानदार आणि ग्राहकांनी विशिष्ट इम्पोर्टेड कुकवेअर विकू नयेत किंवा वापरू नयेत, ज्यामुळे अन्नात मोठ्या प्रमाणात लेड मिसळण्याची शक्यता आहे. USFDA ने ही नोटीस त्यांच्या वेबसाईटवरही अपलोड केली आणि या कंपनीचं नाव आहे सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड, जी एक भारतीय कंपनी आहे. USFDAच्या नोटिशीनुसार या कंपनी मार्फत टायगर व्हाईट प्युअर अॅल्युमिनियम युटेन्सिल्स नावाने कढई विकली जाते आणि तपासणीत समोर आलं की यातून लेड अन्नात मिसळू शकतं. USFDAच्या माहितीनुसार अॅल्युमिनियम, ब्रास, अॅल्युमिनियम अलॉयज, हिंडालियम, हिंडोलियम किंवा इंडोलियम यावर टेस्ट करण्यात आली. तपासणीत समोर आलं की जेवण बनवण्यासाठी वापरल्यास यातून अन्नामध्ये लेड मिसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हे जेवण बनवण्यासाठी अजिबात योग्य नाहीये. जेवणासाठी वापरलेल्या भांड्यातून घातक पदार्थ जेवणात मिसळू शकतात, ही शक्यता अनेक रिसर्च मध्ये देखील समोर आली आहे. लेड आपल्यासाठी अजिबात सेफ नाहीये आणि याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. USFDAच्या माहितीनुसार लेड किती प्रमाणात सेफ आहे याची माहिती नाही. अत्यंत कमी प्रमाणात एक्सपोजरमुळेही आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. USFDA ने पुढे म्हटलंय की लहान मुलं, स्तनपान करणाऱ्या महिला यांना या वस्तूंमुळे जास्त त्रास होऊ शकतो. लहान मुलांमध्ये खास करून लर्निंग डिसॅबिलिटीज, कमी IQ किंवा बुद्ध्यांक आणि वागण्यात बदल येऊ शकतात किंवा बिहेवियरल चेंजेस येऊ शकतात. शरीरात लेड जास्त झालं तर डोकेदुखी, पोटदुखी, उलटी, प्रचंड थकवा यांसारखाही त्रास होऊ शकतो. तर मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार प्रौढांमध्ये उच्च रक्तदाब, जॉईंट आणि मसल पेन, डोकेदुखी, ओटीपोटाचं दुखणं, मूड डिसऑर्डर्स, स्पर्म काउंट कमी होणं यांसारखी लक्षणं देखील दिसू शकतात. त्यामुळे जेवण बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही वापरता याकडे तुम्ही नीट लक्ष द्यायला हवं.